अमोल कोल्हेंनी अजित पवारांची भेट घेतलेली आहे। दोन्ही राष्ट्रवादीकडून पुन्हा चर्चेला आता सुरुवात झालेली आहे का, अशा चर्चा आता सुरू झाल्यात। पुण्यातल्या जिजाई बंगल्यावर दोघांची भेट झालेली आहे। काल युतीची चर्चा फिसकटली। आज अमोल कोल्हे दादांच्या भेटीसाठी गेलेत। दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे। अजित पवार सध्या पुण्यामधल्या जिजाई निवासस्थानी आहेत। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अजिंक्य, अगदी बरोबर आहे। खरं तर काल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील जे पुण्यातील प्रमुख नेते आहेत ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटायला गेले होते आणि त्यांच्यामध्ये जी चर्चा झाली त्यावर जागामध्ये तडजोड होऊ शकते। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुतारीचे जे उमेदवार आहेत त्यांनी घड्याळ या चिन्हावर लढावं अशी आग्रही मागणी केल्यानंतर खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जी आहे ती फिसकटली होती आणि शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी रात्री महाविकास आघाडीतील घटक पक्षांची बैठक देखील केली होती। जागा वाटपाबाबत चर्चा झाली होती। मात्र राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येण्यासंदर्भातली चर्चा फिसकटल्यानंतर पुन्हा एकदा आज सकाळपासून या चर्चेला पुन्हा एकदा घडामोडीला हालचालीला वेग आलेला आत्ताच आपल्याला पाहायला मिळतं। मी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जे पुण्यातील जिजाई जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानाबाहेर आहे आणि सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी आणि पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी बारामती हॉस्टेल या ठिकाणी आले होते। खरं तर त्यांचा दिवसभर त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना भेटण्याचा होता। मात्र अचानकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहेत ते पोलीस संरक्षण किंवा पोलीस ताफा न घेता फक्त चालकाला सोबत घेऊन त्या ठिकाणाहून एकटेच निघाले होते आणि ते या जिजाई निवासस्थानी आले होते। खरं तर अजित पवार नेमके अचानकपणे जिजाई निवासस्थानी का आले असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे जे आहेत ते अजित पवारांच्या घरातून बाहेर पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। जी दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र येण्यासंदर्भातची जी चर्चा फिसकटलेली होती ती चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। अमोल कोल्हेंनी जवळपास अर्धा तास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि दोघांमध्ये जी चर्चा झालेली आहे ती सुप्रिया सुळेंना देखील अत्यंत महत्त्वाचा आणि वेगवान घडामोडींचा म्हणावा लागेल। धन्यवाद अजिंक्य, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।